1979-80 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी बांधव, विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्वजण, सर्वप्रथमतः आजचा हा कार्यक्रम विथ फॅमिली अरेंज केल्याबद्दल आमचे मित्र बाळासाहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. जसं 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो तसं 11वी 12वीला देखील आम्ही सायन्सला बार्शीला एकत्र त्या ठिकाणी होतो आणि त्यांना आता सल्ला असा दिला की बाबा तुम्ही आता थांबा. परंतु माझं सुद्धा असं मत आहे की जोपर्यंत त्यांचं ब्रेन आणि हेल्थ हे सगळं चांगलं आहे तोपर्यंत त्यांच्या सेवेचा, त्यांच्या कामाचा उपयोग आहे निश्चितपणे सगळ्या आपल्या जिल्ह्याला, राज्याला झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी न थकता काम करावं, कारण तसं न थकता काम केलं तर त्यांचं मेंटल आणि शारीरिक जे आहे ते हेल्थ फार चांगलं राहणार आहे. आणि माझ्या विषय जो सांगितला किंवा त्या अनुषंगाने मी बोलणार आहे बाकीचं हे करण्यापेक्षा की आता आपण सगळे 60 मधले आहोत, तर 60 मध्ये आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा काय राहणं गरजेचं आहे. तर मी एका डॉक्टरांचा कार्यक्रम ऐकत होतो, तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की जे 60 मध्ये आलेले आहेत त्यांना 2.5 सुख आयुष्यामध्ये उपभोगता आलं पाहिजे. 2.5 सुखाचा त्यांनी उपभोग घेतला पाहिजे. त्या 2.5 सुखामध्ये पहिलं सुख त्यांनी काय सांगितलं तर निरोगी काया. निरोगी काया म्हणजे काय, तुमचं शरीर जे आहे ते निरोगी पाहिजे. त्याला त्यांनी इतकं महत्व काय दिलं. मला सुद्धा असा प्रश्न पडला की आपण खरं म्हणतो की माझ्याकडे गाडी असली, माझ्याकडे बंगला असला, माझ्याकडे हे असले की मी सुखी आहे, माझ्याकडे जमीन आहे, अमकाय तमकाय म्हणलं की मी सुखी आहे. परंतु ह्या डॉक्टरांचं म्हणणं असं की ज्यावेळेला तुम्ही 60 मध्ये येता त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये 2.5 सुख पाहिजे. 2.5 मधलं पहिलं तुमचं निरामय काय आहे. आणि ज्यावेळेला मी विचार केला तर त्यावेळेला मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने याचं महत्व फार पटलं. आपण सगळ्यांनी दूरदर्शनवरती पाहिलं असेल की मुकेश अंबानी जगातल्या 11व्या श्रीमंताच्या यादीमध्ये असणारे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष यांच्या मुलाचं प्री वेडिंग झालं. आणि त्या प्री वेडिंगला जगभरातले अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, सिने अभिनेते, नेते सगळे मंडळी झाडून होते. आपल्याकडचे सुद्धा अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि आपले शाहरुख खान, सलमान खान वगैरे सगळी मंडळी हजर होती. आणि त्या कार्यक्रमाला जवळजवळ 750 कोटी रुपये अंबानींनी खर्च केला आणि 12,000 एवढे जेवणाचे पदार्थ त्यांनी त्याच्यामध्ये ठेवले. आणि ज्या वेळेला हे सगळं ते टीव्ही वाले दाखवत होते, कार्यक्रम एकीकडे दाखवायचे आणि कार्यक्रम झाला की त्याचा फोकस थोड्या वेळाला तो त्यांचा जो मुलगा ज्याचं वेडिंग होतं अनंत अंबानी याच्याकडे यायचा. थोड्या वेळ कार्यक्रमाचे दाखवायचे आणि पुन्हा फोकस त्या अनंत अंबानीच्याकडे यायचा. आणि ज्यावेळेला त्या अनंत अंबानीच्याकडे फोकस यायचा त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये कार्यक्रमापेक्षा त्याची जी काही तिप्पट काय आहे, देह आहे त्याच्याकडे गेला. आणि ज्यावेळेला हा कार्यक्रम जगभरातल्या लोकांच्या समूहामध्ये कार्यक्रमाची सांगता व्हायला आली त्यावेळेला मुकेश अंबानींनी भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये मुकेश अंबानी असं म्हणतात की सगळ्या जगाला वाटतं की माझं आयुष्य हे गुलाबाच्या पाकळ्या आहे, परंतु तसं नसून माझं आयुष्य हे काटेरी आहे. माझं आयुष्य काटेरी आहे असं म्हटले आणि मुकेश अंबानींना रडायला यायला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. जगभरातले सगळे कॅमेरे त्यांचे अश्रू टिपण्यासाठी त्या ठिकाणी जमले. आणि मग त्यांनी सांगितलं की मी असं का म्हणतो तर आज माझ्याकडे अब्जावधीची संपत्ती आहे, जगामध्ये मी 11व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे, परंतु माझा मुलगा अनंत हा जो आहे तर त्याच्यावरती जगामध्ये कुठलाही पारंपरिक औषध नाही, त्याच्यावरती उपचार नाही, त्याची जी फॅटनेस आहे, त्याचा जो हेल्थीनेस आहे तर तो कमी करण्यासाठी मी आज जगामध्ये कितीही पैसे खर्च केले तरी त्याच्याकरता मला औषध नाही. म्हणून माझं आयुष्य काटेरी, कारण माझ्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, परंतु मुलासाठी जी मला पाहिजे ती निरामय काय नाही. मी किती पैसे खर्च केले तरी 1 दिवसाचं निरोगी आयुष्य त्याला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा असून उपयोग नाही. पैसा असेल तर आपल्याला निरामय काय कमवता येत नाही, परंतु तुमचं शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही पैसा निश्चितपणे कमवू शकता. आणि आपण एक 3री 4थी मध्ये असताना सुद्धा या संबंधाची एक गोष्ट होती. त्या गोष्टीचं नाव आता मला आठवत नाही, कदाचित डोळ्याचा परिणाम असेल, परंतु गोष्ट अशी म्हणजे आशय त्याचा असा आहे की एक भिकारी जो आहे तो रस्त्याने असं ओरडत जात होता की हे देवा, मला तू काही गाडी दिला नाही, बंगला दिला नाही, मला काही तू पैसे दिले नाही, मला तू काहीच दिलं नाही, तू मला भिकारी ठेवलेला आहे. आणि तो रात्रीच्या वेळेला असं त्या गावामधून ओरडत चालला
ओरडत चालल्यानंतर या रात्रीच्या याच्यामध्ये एक गावामध्ये जे श्रीमंत होते त्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि म्हणले हा काय म्हणतो, ह्याला माडीवरती बोलव. त्या माडीवरती बोलवलं आणि त्या भिकाऱ्याला विचारलं की बाबा तू काय ओरडतोस. तर तो म्हणला मला ह्या देवाने परमेश्वराने मला काहीच दिले नाही, मला पैसे दिले नाही, गाडी दिली नाही, बंगला नाही, काहीच नाही आणि मी भिकारी आहे. पण ते जे सेठजी होते ते श्रीमंत होते परंतु त्यांना एक पाय नव्हता. तर ते म्हणले अरे मला एक पाय नाही, असं करतो तुला 2 पाय आहेत, मी 1 लाख रुपये देतो, तुझा एक पाय मला दे. भिकारी गडबडला. तर म्हणला नाही 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 माझा पाय मला देता येणार नाही. ते म्हणले 2 लाख रुपये देतो. म्हणलं नाही देता येणार नाही. 3 लाख रुपये देतो. नाही म्हणला. भिकारी तिथून उठला, पुन्हा तो रस्त्याने ओरडायला सुरुवात केली. दुसऱ्या श्रीमंताकडे गेला, त्यांनी बोलवलं. म्हणजे काय ओरडतोस. नाही म्हणलं काय मला देवाने काहीच दिलेले नाही आणि मी भिकारी आहे, त्याच्यामुळे मी देवाला म्हणतो की बाबा तुम्हाला भिकारी का ठेवलं, तुम्हाला काहीच दिले नाही. तर तो माणूस होता त्याला हात नव्हता. तो म्हणला अरे मला एक हात नाही, तुला 2 हात आहेत, तर तू असं कर तुला 1 लाख रुपये देतो, तुझा एक हात मला दे. तो म्हणला नाही जमणार. परत म्हणले 2 लाख रुपये देतो, तुझा हात दे. नाही जमणार. असं करता करता पुढे गेला आणि जात असताना तो राजमहालाच्या जवळून गेला, ओरडायला लागला आणि राजाने मग विचारलं की अरे कोण ओरडतोय इतक्या रात्रीचा, काय माणूस ओरडतोय. ते म्हणले कुणीतरी भिकारी आहे आणि रस्त्याने ओरडत चाललाय. राजा म्हणले त्याला बोलवून घ्या, त्याचं काय काम आहे, का ओरडतोय आपल्या राज्यामध्ये, असं कोण माणूस आहे तो ओरडतोय. त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर मग त्याला विचारलं बाबा तू काय म्हणतोस. पुन्हा राजाला त्याने तेच सांगितलं की मी या ठिकाणी मला देवाने काही पैसा दिला नाही, गाडी नाही, बंगला नाही, काहीच दिलेलं नाही आणि म्हणून मी देवाकडे कंप्लेंट करतोय की देवा मला तू काहीच दिलेलं नाही. त्यावेळेला राजा एका डोळ्याने आंधळा होता. राजाच्या एक डोळा निकाल होता. राजा म्हणला तुला 2 डोळे आहेत, मी तुला 1 लाख रुपये देतो, तुम्हाला 1 डोळा दे. तो म्हणला नाही होणार. तो म्हणले 2 लाख रुपये देतो, नाही होणार. आणि मग भिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपण म्हणतो माझ्याकडे काही नाही, पण जर प्रत्येकाची किंमत केली, मला पायाचे 2 लाख रुपये मिळाले असते, दोन्ही पायाचे 4 मिळाले असते, हाताचे 8 मिळाले असते, डोळ्याचे मिळाले असते, म्हणजे आपली ही लाखो रुपयाची संपत्ती आहे परंतु आपण त्या संपत्तीकडे लक्ष देत नाही. तर मी जी 2 सुख सांगितली होती त्याच्यामध्ये पहिले जे आहे निरामय काय आहे आणि दुसरं त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ह्या साठीच्या याच्यामध्ये दुसरं सुख काय पाहिजे. तर त्याच्यामध्ये दुसरं सुख तुम्हाला पाहिजे साऊंड स्लीप. साऊंड स्लीप म्हणजे काय, तुम्ही साधारणतः 7 ते 8 तास तुम्हाला शांत झोप आली पाहिजे. आता आम्ही राजाभर आम्ही बोलत होतो की सोशल मीडियामुळे लोकांना झोप नाही रात्री दिसतं, लोक ऑनलाईन असतात बऱ्याच वेळेला आपण बघितलं की, आणि त्याच्यामुळे आपले झोपेचं जे प्रमाण आहे कमी झालं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती परिणाम होत जातो. त्याच्या संबंधी सुद्धा एक छोटीशी मी बोलताना सांगतो की त्याच्यामध्ये असं एक हे असतो माणूस असतो, तर त्याला काही त्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, सगळ्या गोष्टी असतात, परंतु त्याला रात्रीची झोप लागत नाही. तो म्हणतो सगळी संपत्ती आहे, सगळं आहे, पण त्याला झोप लागत नाही. तो काय म्हणतो की चला त्याच्या घरचे सांगतात डॉक्टरांकडे जावं, काय त्याला औषध गोळ्या घ्या आणि डॉक्टर तुम्हाला औषध गोळ्या देतील. हा डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरला सांगतो की माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, जागा आहे, जमीन आहे, जुमला आहे, सगळं आहे, पण मला रात्रीची झोप लागत नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाला तुम्हाला काय सांगायचं. म्हणजे मला पण अगोदर झोप लागत होती, आता माझ्या शेजारी दवाखाना झाला त्याच्यामुळे मलाही झोप लागत नाही. माझं काय करायचं म्हणजे. डॉक्टर म्हणजे डोंगरावरती एक महाराज असतात, त्या महाराजांना आपण विचारू म्हणले की बाबा ह्या झोपेसाठी काय करायचं. महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की म्हणजे आमच्याकडे सगळं आहे पण आम्हाला झोप लागत नाही. महाराज म्हणले तुम्ही काय करा, असा एक माणूस शोधा, सुखी माणूस शोधा, आणि त्या सुखी माणसाचा शर्ट तुम्ही घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला झोप येईल. असं करता हे म्हटलं गावामध्ये एक चांगला सुखी माणूस आहे म्हणजे त्याच्याकडे जाऊ म्हणजे त्याचा शर्ट घालू आपल्याला निवांत झोप लागेल म्हणजे मस्त पैकी. असं करता करता काही दोघं गेले, त्याच्याकडे गेले, तर ते म्हणलं काय सांगायचं तुम्हाला, माझ्याकडे शर्ट आहे पण मलाही झोप नाही म्हटलं. असं करता करता तिसऱ्याकडे गेले, चौथ्याकडे गेले, 5-6 लोक झाले, 8-10 लोक झाले आणि सगळेच म्हणायला लागले की आमच्याकडे सगळे पण आम्हाला झोप नाही. मग सगळं गावात कुणाचा सुखी माणसाचा शर्ट आहे म्हणून सगळे थांबून कंटाळले, एका झाडाखाली बसले. बसल्यानंतर त्यांचं लक्ष समोरच्या झाडाखाली गेलं, तर त्या झाडाखाली एक माणूस निवांत झोपलेला होता. बिचारा शेतकरी होता, शेतामध्ये काम कष्ट केलेलं होतं, निवांत झोपलेला होता. हे म्हणले सापडला, म्हणजे सुखी माणूस सापडला, म्हणजे आता त्याचा शर्ट आपल्याला घ्यायचा आणि आपल्या सगळ्यांना झोप लागणार, आपली सगळी सुखी होणार म्हणले. आणि सगळे मग त्या माणसाकडे धावत पळत गेले, झोपलेल्या त्या माणसाला उठवलं आणि त्याला म्हणले उठा उठा. म्हणजे काय नाही झालं, म्हणजे आम्हाला तुमचा शर्ट पाहिजे. म्हणले कशासाठी, तर म्हणजे आम्हाला झोप लागत नाही, आम्हाला महाराजांनी सांगितलंय की तुम्ही सुखी माणसाचा शर्ट घाला.
तर ते म्हणलं अहो मला एकच शर्ट होता तोही फाटला, माझ्या अंगावर आहे का म्हणले काय शर्ट, मी असाच झोपलोय. म्हणजे काय परमेश्वराने तुम्हाला जे काय दिलेलं आहे ते ह्याचा आपण व्हॅल्यू केली पाहिजे. प्रत्येक माणूस म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये दुःख, यातना, कष्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये येणार. ह्याच्यामध्ये ज्या विधात्याने सृष्टी निर्माण केली त्या विधात्याची सुद्धा याच्यातून सुटका झालेली नाही. आपण बघतो प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, पांडवांना वनवासात जावं लागलं आणि भगवान श्रीकृष्णानंतर या पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी झगडावं लागलं, संघर्ष करावा लागला. आणि मग आता ह्या सगळ्या संसारामध्ये याच्यामध्ये लोक या कारणामुळे, थोड्या कारणामुळे दुःखी दिसतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला विचारलं कि लोग संसार में लोग सब दुखी हैं, इसका क्या कारण है? तर श्रीकृष्णाने फार छान उत्तर दिलं. श्रीकृष्ण म्हणले की ये लोग जो दुखी है संसार में, इनका कारण खुद का दुख नहीं है, इनका कारण दुख का कारण है दूसरों का सुख. म्हणजे माझ्याकडे जे आहे तर त्याच्याकडे माझं लक्ष नाही, मी काय करतो दुसऱ्याकडे काय आहे. माझ्या घरामध्ये 43 इंची टीव्ही आहे तोपर्यंत मी बघतो, शेजाऱ्याने 53 इंच टीव्ही आणला, मी दुःखी झालो. माझ्याकडे 20 लाखाची गाडी आहे, शेजाऱ्याने 30 लाखाची गाडी घेतली, मी दुःखी झालो. माझ्याकडे 5000ची साडी आहे, शेजाऱ्याने 6000ची आणली, मी दुःखी झालो. म्हणजे हे सगळं जे आहे तर हा सुखादुःखाचा कंट्रोल जो आहे तो आमच्याकडे नाहीये. एका मुला 10वीला मुलगा होता, त्याला 90% मार्क पडले. 90% मार्क पडल्यानंतर पालक खुश झाले, जा म्हणले पेढे घेऊन. मुलगा पेढे आणायला गेला, तेवढ्यात शेजारी पेढे घेऊन आला. शेजारी पेढे घेऊन आला, यांनी विचारलं काय झालं? काय नाही म्हणजे माझा मुलगा 10वीला पास झाला. यांनी घाईघाईत विचारलं माझ्याला 90% पडले, तुमच्याला किती पडले? तो म्हटलं 92% पडले. 92% त्यांनी पडले. म्हणले की यांच्या दुःख म्हणजे जो त्याच्या मुलाला सुख हे होतं, सुखाचा काळ होता, म्हणजे काय होतं ते त्याला दुःखात गेलं. अशा प्रकारे आपण काय करतो, आपल्याकडे जे आहे त्याचा हे न करता किंवा दुःखाच्या दुसऱ्याच्या दुःखाच्या पॅरामीटरशी आपण लावतो. काल अगदी परवा दिवशी 12वीचा काहीतरी रिझल्ट लागला. मी सकाळी आमच्या भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये मॉर्निंग वॉकला जातो. त्या ठिकाणी वॉकला गेल्यानंतर एक जण आले, सर पेढे दिले. म्हटलं काय कशाचे पेढे? नाही म्हणजे माझा मुलगा 12वी पास झाला. मी म्हटलं वा वा कॉंग्रॅच्युलेशन, छान आहे म्हटलं, त्याला अभिनंदन सांगा. की त्यांना अजिबात विचार नाही की तुमच्या मुलाला किती टक्के मार्क पडले म्हणून, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या पालकांनी सुद्धा आपल्याला किती टक्के पडले असे विचारलं होतं. पास झाला का म्हणायचे, पास झाला की माझा मुलगा फार हुशार आहे. आणि सगळ्यांना सांगायचं कधी नापास नाही झाला, मुलगा हुशार. तर ही परिस्थिती होती, कारण की त्यावेळेच्या आपल्या सुखाच्या कल्पना ज्या होत्या, संकल्पना ज्या होत्या ते छोट्या होत्या. मग ते पालक स्वतःहून मला म्हटले की नाही जरा मार्क कमी पडले. म्हणजे किती पडले? म्हणजे 68% पडले. म्हणजे 68 पडले, खूप छान आहे. आणि पेढे देताना असं तुम्ही कोणाला म्हणू पण नका की माझ्या मुलाला 68 पडले, कमी पडले. त्याला सांगा की माझ्या मुलाला 68% पडले, हे घ्या पेढे असं म्हणले. मग त्यांना थोडा धीर आला. मग त्यांनी मला पुढे काय सांगितलं, ते म्हणले बरोबर आहे सर, म्हणजे तुमचं माझ्या मुलाने हेच सांगितलं, त्याच्या वर्गात जी मुलगी 10वीला होती तिला 10वीला 98% होते, तिला आता 70% आहेत म्हणले. मग तिला 70% पडले 98चे, म्हणून हा खुश. म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं. म्हणजे आपल्या जीवनात काय आहे याचा आपण न बघतो, आपण तुलनात्मक आयुष्य जगतो. त्यामुळे मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आपल्याकडे जे आहे त्याचा आयुष्यामध्ये उपभोग घ्या, त्याच्याप्रमाणे आयुष्य जगा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये मी जी काय 2.5 सुख सांगितली, ही 2.5 सुख आपल्या सगळ्यांना मिळावी. आपल्या सगळ्यांचं जीवन हे सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्या काकांनी आपल्या या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मुखी देशी आंब्याच्या आमरसाचे प्रयोजन केलेलं आहे, त्या देशमुख काकांना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारची गेट टुगेदर पुन्हा वारंवार व्हावी आणि शुभेच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा निरोप आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमच्या अनुभवात